म्हणजे काय बायकांना मागं बघत नाही कानाने डायरेक्ट घुसलं ते यार. जेवढं जग कळतंय तुम्हाला आपण तेवढेच हळूहळू त्यांच्यापासून लांब होत जातं. आता हा घोडा की खच्चर? घोरच्चर वाटतं. सुप्रभात मित्र, मी ओंकार सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वेस्टपिंचमध्ये. हे बघा मस्तपैकी चीज केक मेड बाय आणू दिदी. तर आपण चाललो आहे परत एकदा दिव्याघरला आणि आता इथे काहीच नाही बोलत, खाली जाऊ. सगळी पॅकिंग वगैरे म्हणजे रायडिंग गेअर वगैरे घालायचं अजून बाकी सगळं अजून समजलं ना रायडिंग गेअर वगैरे. तर ते पूर्ण वेअर करूयात, खाली जाऊयात. आणि आपल्यासोबत एक थोडासा प्रॉब्लेम झाला आहे गोप्रो बरोबर, तर तो खाली गेल्यावर आपण डिस्कस करूयात. मग अशी घरात सांगितल्याप्रमाणे आपण दिव्याघरला निघतो आहे आणि आपल्यासोबत गोप्रोचा प्रॉब्लेम झाला असा आहे की बघा इथे तुम्हाला दिसतोय गोप्रो, दिसतोय का नाही का माहीत नाही. तर गोप्रोची पूर्णपणे बॅटरी फुगलेली आहे आणि त्यामुळे गोप्रो काय आता बॅटरीवरती वर्क करत नाही आहे. त्यामुळे मला श्रेयसचा पॉवर बँक घेऊन यायला लागला आहे आणि तो पॉवर बँक आता मी कनेक्ट करून हा गोप्रो यूज करतो आहे. आय डोंट नो तुम्हाला आवाज तरी येतो आहे का नाही प्रॉपरली, काही माहीत नाही. एक काम करत आता पेट्रोल पंपवर ते पेट्रोल भरायला थांबूयात. तिकडे अक्षय पण आला आहे, अक्षयला पण तिथेच आपण भेटूयात आणि तिथून ब्लॉग कंटिन्यू करूयात. आमच्यामुळे आज लेट झालेलं आहे, 7 वाजले. 7 साल्या आता घरी पाणी नव्हतं ते सांग आधी, आमच्यामुळे लेट झालंय. हां साल्या, अरे मी विसरलो म्हणून घरी गेलो मी. हे बघ जुगाड बघ काय चालू आहे, जुगाड बघ काय चालू आहे. गोप्रोची बॅटरी फुगले पूर्ण, पॉवर बँकवरती गोप्रो चालू आहे. काय बोलतो तू ना आया? कितीचं टाकलं पेट्रोल तू? 700. मी परवाच 500चं टाकलेलं, आता परत 600 टाकलं. आता त्यात पण नाही, परत येताना 500 भरायला लागेल. तुझा तर भाई घाट्याचा सवाल आहे. मग तुझा आमची परवडली मग गाडी. चला जरा प्लेन रोडला चला. हे बघ हे असं सुरुवात आहे, इथूनच काय धंदा रे, इथूनच सुरुवात आहे आमची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता फायनली आपली राईडची सुरुवात झालेली आहे. बरोबर वाजलेत 7 आणि आपण टुवर्ड्स दिव्याघर म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर, खास करून आपण या गणेश मंदिराला म्हणजे मंदिरात जाणार आहोत. आणि या मंदिरामध्ये लास्ट टाईम मी म्हणजे 2दा गेलो आहे दिव्याघर हरिहरेश्वरला, पण मला काही त्या मंदिरात जाता झालं नाही. पण आता चान्स मिळाला आहे तर पहिला मंदिरात जाऊ, मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, तिथली थोडी तुम्हाला माहिती देऊ आणि त्यानंतर मग दिव्याघर बीच फिरू आणि आरवी बीच तो पण एकदा आपण फिरूयात. मस्त ड्रोन वगैरे घेतला आहे, प्रॉपर शॉट्स वगैरे घेऊ ड्रोनचे. बघता बघता इमॅजिकाला पण येऊन पोचलो 10 मिनटात. इथून आहे ना पालीपर्यंत जाऊ आपण आणि नाही तर वाकण फाट्यापर्यंत आणि तिथून नाश्ता करू. कारण मी पण घरनं तुम्ही बघितलं मी चीज केक खाऊन आलो आहे आणि अक्षय आणि त्याच्या मित्रांनी तर काय खाल्लंच नाही आहे. आम्ही 6 वाजता निघणार होतो तो अबो आम्ही 7 वाजता निघालो आहे. ठीक आहे, 1 तास पुढे मागे रायडिंग करतो आहे म्हणजे ते होणारच, त्यात काय एवढा प्रॉब्लेम नाही. उतना तो चलता ही आहे. गाडी जरा आपटली चांगलीच असं वाटतंय मला. भावानो काय सुपर फोटो काढलेत माहिती आहे का आत्ता मी, माझ्या फोनमध्येच काढलेत आणि व्हिडिओज वगैरे. तुम्हाला व्हिडिओ तर ब्लॉगमध्ये दिसलेच असतील पण फोटो पण खूप भारी आलेत.
आता मस्तपैकी कुठेतरी थांबलो नाश्त्याला, एडिट करतो डायरेक्ट अपलोड ना भाई. आता 33 किलोमीटर झालेत खोपोलीपासून, जे माझं घर सोडल्यापासून. बरोबर 7:45 झालेत आणि आपण येऊन पोचलो पालीमध्ये. करेक्ट, म्हणजे आपण ऑन टाईम चाललो आहे. हे बघा ना बाजूला सूर्यनारायण मस्तपैकी वरती आला आहे. बरोबर 8 वाजलेत आणि धुकं बघा अजून आहे. म्हणजे असं कवळं कवळं धुकं आहे, जास्ती पण नाही आहे, नॉर्मल. पण किती सुंदर वाटतंय बघा. आपण येऊन पोचलो आता वाकण फाट्याला. आता इथून आपण लेफ्ट घेतला की मुंबई गोवा हायवे. नाश्ता करूया ना, चल तो बोलवते तिकडे जाऊ. जाऊया चल मग, आता बोलवते तर जाऊया. बरोबर वाकण फाट्याला येऊन थांबलोय आणि ते मी तर वडापाव घेतला आहे, या दोघांनी घेतला आहे मिसळपाव. आणि तर त्याचा खास नसेल, पण एक काम करूयात, आधी सगळं संपूयात आणि तिथून कल्टी मारूयात. आणि बघा तिथून पण वायर. आणि हा मेन गोष्ट, ड्रोन तुम्हाला गोप्रो सांगत राहिला, हा जो म्हणजे केबल दिसते त्या केबलनी आज सी टाईपमध्ये USB लावून पॉवर बँक ठेवला आहे खिशामध्ये. त्या पॉवर बँकला चार्ज करा, म्हणजे पॉवर बँकनी याला चार्ज करत करत आपल्या ड्रोनच म्हणतो आहे, गोप्रोनी व्हिडिओ काढतो आहे. कष्ट असत कष्ट. जरा लाईक आणि शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब पण करा चॅनलला आपल्या. 8:30 झालेत आणि अमोल हॉटेल आहे इथे मस्तपैकी. वाकण फाट्याला आम्ही नाश्ता वगैरे केला. आता यांचं काहीतरी ब्लूटूथचं चाललं आहे. तर आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलो आहे, म्हणजे कनेक्ट झालो आहे. इथून आता 84 किलोमीटर्स आहेत मंदिरापर्यंत. बघूयात आता किती वेळ लागतं आपल्याला आणि कसं काय. बरोबर 8:46 झालेत. वेळ तर जास्ती जाणारच आहे आपला, कारण आधीच आम्हाला खाण्यापिण्यामध्ये जास्ती वेळ गेला आहे. आता तो इथं कवर करायला लागणार आहे असं वाटतंय मला. समोर मामा आहेत, आता बघूया मामा थांबवत आहेत का नाही. तर मित्रांनो बरेच दिवसांनी आहे ना मी अशी एक राईड करतो आहे. खरं तर वेडिंग सीझन चालू आहे, त्यामुळे काय जास्ती कुठे फिरायला मला वेळ मिळत नव्हता. सध्या काय माहिती आहे का, मेंटल पीस जो आहे ना तो एकटेपणामध्ये फिरून किंवा स्वतःला शोधत फिरणं आहे ना, यातच आहे, हे कळून चुकलेलं आहे. आत्ता पण बघा मी आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे अक्षय, आणि त्यांनी त्याच्या मित्राला घेऊन आला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जेवढं जग कळतंय तुम्हाला आपण तेवढेच हळूहळू त्यांच्यापासून लांब होत जातं. लांब इन द सेन्स कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं आपल्या आयुष्यामध्ये, किंवा कोणापासून किती लांब राहिलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला जेव्हा समजतात ना तेव्हा आपण खरं जीवन जगायला सुरुवात केली असं समजू शकतो. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही जे व्हिडिओ बघितलेत ना त्याच्यामध्ये तुम्ही भरपूरदा बघितलं असेल की मी भरपूर लोकांना घेऊन फिरायचो. पण आता असं झालं आहे ना की मी आणि माझा एकाच दुसरा जवळचा मित्र, नाहीतर मी सोलो, असंच राईड चालू आहे. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त आपल्याला लोकांची पाळख करता आली पाहिजे आणि लोक ओळखता आली पाहिजेत की आपण कोणत्या सोबत राहतोय, कोणते लोक आपल्यासोबत म्हणजे चांगलेच घोडे होते तुझे. आत्ता चांगलेच घोडे होते तुझे. रेकॉर्डिंग झाली, बाहेर डायरेक्ट गाडी अशी वाकडी झाली. त्यांनी पण बघितलं मागे. मी इथं लोकांना समजवतोय कसं करायचं कसं नाही. हळू घ्या आणि जरा. अरे मग मला बघ मी कसलो झालो. काय बायकांना मागं बघत नाही काय नाही, डायरेक्ट घुसलं ते यार. म्हणजे एवढा पण सिविक सेन्स नाही भाई. तुम्ही सरळ चालले, इथून सरळ गाड्या येतात, तुम्ही तिकडे बघून रस्ता क्रॉस करताय. वा. आणि आम्ही आता उडवलं तर आमच्यावरती नाव. हे बरं आहे भाई. आणि अजून बघा ब्रिजचंच काम चालू आहे, नुसतं डायव्हर्जन्स येत आहेत. ब्रिजचे कामं, ह्याची कामं, त्याची कामं, नुसती तेच चालू आहे. बघा खड्डे बघितलेत कसे आहेत. किती नाही पहिला चेक करा भाई.
28 तक रख, इसमें भी चेक कर पहले कितना है। 35 कर, 35। ट्रायम्फ, ट्राइडेंट, वाह ट्रायम्फ ट्राइडेंट, नाही ट्रायम्फ टायगर 660, वाह। अरे हे कसं एक 660, एक 400, एक 200, भारी आहे। आणि आपलं इथं 411 आणि डायरेक्ट 150। तर आता प्रॉपर मानगावच्या इथून आत घेतले टर्न आणि आता इथून स्ट्रेट आपण श्रीवर्धन बीच किंवा जो आपला हा आहे ना हरिहरेश्वर बीच, या सगळ्याला हा इथून रोड जातो। आता आहे ना थोडेसे ड्रोन शॉट्स घेतलेत। 38 किलोमीटर बाकी आहेत आणि आता गरम व्हायला लागलं आहे कारण 10 वाजून गेलेत। आम्हाला थोडा वेळच जास्ती गेला कारण ड्रोन वगैरे उडवत होतो मी, कारण बीचवर जरी गेलो तरी आपल्याला गरम तर होणारच आहे। 55 मिनिट्स दाखवते अजून। मित्रांनो हा बघा, हाच तो म्हसळा घाट, असला भारी आहे बघा। दरवेळेस इथून मी येताना तुम्हाला हा घाट दाखवला आहे, मस्त एकदम घाट आहे, भारीच। आणि आपल्यासोबत फर्स्ट टाईम अक्षय आला इथे, म्हणजे या अगोदर तो म्हणजे आता पर्सनली पण तो कधी आला नव्हता आपल्यामुळे, तो पण मस्त रोडचा कर्वचा अनुभव घेतोय भारी भारी। आणि ते किलोमीटर्स कधी कापले जातात काहीच समजत नाही का। 1997 मध्ये नारळ उत्पादक शेतकऱ्यांनी या भागात खोदकाम करताना एक सोन्याचा डबा शोधला। या डब्यामध्ये शुद्ध सोन्याची गणेश मूर्ती या शेतकऱ्यांना सापडली। सुवर्ण गणेश म्हणून ओळखली जाणारी ही मूर्ती जवळजवळ 300 ते 400 वर्ष जुनी होती। 24 कॅरेट सोन्यापासून बनलेली ही मूर्ती 1 किलोग्रामपेक्षाही जास्त वजनी आहे। पुढे 2012 मध्ये ही सोन्याची मूर्ती चोरीला गेली। या घटनेने भाविकांना खूप जास्ती त्रास झाला। प्रशासनाच्या मदतीने ही मूर्ती परतसुद्धा आणण्यात आली। परत आणल्यानंतर या मूर्तीचे सोने वितळवून परत दुसरी नवीन मूर्ती तयार करण्यात आली। तर आता तुम्हाला इथे मागे दिसतंय हे सुवर्ण मंदिर, श्री सुवर्ण गणेश मंदिर येते। आणि तिथून आता आम्ही निघतोय आतमध्ये। काय तुम्हाला माझ्या दरवेळेसारखं शूट नाही करू शकत, काही नाही करू शकत ॲज युजल। आतमध्ये ना मित्रांनो देवबाप्पाची सोन्याची हे आहे, काय बोलतात त्याला, मुकुट आहे। यष्टी चालली आहे डायरेक्ट, यष्टी। आता हा घोडा की खच्चर, घोरच्चर वाटतं। मग तुला पब्लिक कशाला पाहिजे, पब्लिक नाही म्हणून आलो आहे आपण। पुन्हा एकदा त्याच बीचवरती 3rd टाईम, आणि बघू शकता कोणच नाही, तीच जागा बघा। आणि बघा तिकडे ना ट्रायम्फवाला एक आहे आणि एक SD ॲडव्हेंचरवाला आहे। मस्त वेगळं रेस लावत होते, भारी। आता मी पण लावायचा प्रयत्न करणार आहे।
दुपारचे 12:30 होऊन गेलेत. डोक्यावरती ऊन आहे म्हणून डोक्यावरती काय ठेवले बघा. आणि यांची हालत बघा, मस्त पाण्यात डुबून बिबून आलेत, काळे दिसतात आता. आणि आता इथून निघतो, कुठेतरी चांगलं जेवतो आणि मग आर्वे बीचला जाऊ, तिथले सिनेमॅटिक्स घेऊ आणि बीचवर थोडा वेळ थांबू आणि मग परतीचा प्रवास. बरोबर 1 वाजला आहे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे गाडीची आपल्या ना जाता जाता 20,000 किलोमीटर कंप्लीट होतील आणि घरापासून निघाल्यापासून बरोबर 133.9 किलोमीटर म्हणजे 134 किलोमीटर्स झालेले आहेत. चला आता मस्तपैकी जेवू आणि बघूयात पुढे मगाशी सांगितल्याप्रमाणे, आहे की नाही. हे बघा इथंच आहे ना जरा माती लूज आहे, त्यामुळे जरा सावकाश चालू लागते गाडी. पळव 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 पळव, अरे पळव त्याला सांग. तर दिवेघर बीच तर फिरून झाला, आता येऊन थांबलो आहे तोंडलेकर खानावळमध्ये. मेन गोष्ट सांगायची म्हणजे 2024मध्ये जेव्हा आम्ही आलो, 24 का 23मध्ये आम्ही आलेलो ना जॉयने ऑलीला घेऊ, तेव्हा पण ह्याच खानावळमध्ये आम्ही मच्छी खाल्ली होती. खूप म्हणजे चांगलं होतं जेवण वगैरे. तर येत्या आता दिसलं तर पटकन थांबलो नाही, आता इथंच थांबलो. बघूयात आता जेवण जेवूयात आणि कुठला आर्वी बीचला जाऊयात. जेवण झालं मस्तपैकी, सुरमई थाळी आणली आणि आता आर्वी बीचला जाऊयात मस्तपैकी. बरोबर 2:05 झालेत आणि जेवण पण मस्त झालं. सुरमई थाळी होती, 2 भाकऱ्या मस्त, रस्सा कोळंबीचा रस्सा होता. पोट तर भरलं आहे मस्तपैकी. बाकी ठिकाणी राईड करण्यापेक्षा इकडे राईड केल्यावरती ना ते आपलं आपलं असं वाटतं. आणि कारण फेमिलियर जे जेवण आहे सगळं ओळखीचं आहे, त्या टाईपमध्ये कसं म्हणजे जेवण खाऊन पण बघा, तर जेवण पण आपल्याला माहिती आहे, मच्छी असते की चिकन असतं, ते आपल्या पद्धतीने बनवलेलं असतं. ते बस खाताना असं हां आयला घरचंच खातो आहे रे असं वाटतं कधी कधी, असा विषय आहे. लास्ट टाइम आपण थंडीत आलेलो ना तेव्हा कसं वेदर होतं बघा, आणि आता बघा सगळं येलो येलो सुकलेलं आहे. आता इथून मेन सुरू होईल आपला जो व्ह्यू आहे ना, प्रॉपर असा दाखवतो. आता तुम्हाला ड्रोनमधूनच दाखवतो कसा तो अक्षय व्ह्यू बघा मित्रांनो, कडक ना. आपण लास्ट टाइम आलेलं ना सगळं हिरवागार होतं आणि आता बघा. चला आता ड्रोनमधून शॉट्स बघा तुम्ही.
मस्तपैकी वामकुक्षी मागे व्ह्यू बघा आणि इकडे प्रॉपर असा, कारण काल आहे ना रात्री 15 मिनिटासाठी पण झोप नसेल लागली. एकतर राईडला जायची एक्साइटमेंट आणि 3-3:30पर्यंत आपला प्रोजेक्ट म्हणजे आपला वेडिंगचा प्रोजेक्ट करत होतो, तो झाला. त्यानंतर झोप काय लागलीच नाही. परत 4:45ला उठायचं होतं. मग कसा करून आलो आहे वगैरे. आणि आता जेवलो ना मस्तपैकी सुरमई खाल्ली आहे, 2 भाकऱ्या, भात, परत कोळंबीचा रस्सा. एवढी खतरनाक झोप आली आहे ना. आणि वाजलेत किती आत्ता, जवळजवळ 2:45 वाजत आलेत. आणि आता 15-20 मिनटं असंच पडतो आणि मग निघायची तयारी. आणि मला सांगा ड्रोन शॉट्स कसे वाटले. खरं तर मला माझे शॉट्स घ्यायचे होते ड्रोनचे, पण अक्षयच्या टाकतोय ते बघून घ्या. तो बघा भडवा का तो नाच येस करतो. तर चला आपण जरा वामकुक्षी घेऊयात. आता बरोबर वाजता 4. घरी जाईपर्यंत आपल्याला 7-7:30 तरी व्हायला पाहिजेत, कारण आपण काल रात्री 1 मिनटासाठी सुद्धा झोप घेतलेली नाही आहे. कामं पण होती आणि एक्साइटमेंट होती, त्यामुळे झोपलो नाही आहे. तर ठीक आहे, आता टुवर्ड्स खोपोली किती वेळ लागतो आपल्याला बघावं लागेल. 144 किलोमीटर्स आहेत खोपोलीपर्यंत. बघूयात. चला आता काही जास्ती मोठं ब्लॉग करत नाही, आता रस्ता कवर करूयात आणि मध्ये काही चांगलं इंटरेस्टिंग दिसलं तर आपण व्हिडिओ करू, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊन व्हिडिओ एंड करूयात. थोडा सुसू ब्रेकसाठी थांबलेलो. आता बरोबर आपल्या बाईकचे 20,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेत. 3 वर्षानंतर 20,000 किलोमीटर कंप्लीट झालेत. चला. हा what the road. हा. त्याची गाडी कशी प्रॉपर वाईड टायर्स आहेत ना, त्यामुळे तो लीन करू शकतोय व्यवस्थित. आपल्या ऑफ रोड टायर्स आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट कुदवू शकतोय. तर आत्ता फायनली आम्ही 6:54 पाली सोडलं आहे. इथून आता 35 मिनिट्समध्ये किंवा 40 मिनिट्समध्ये आम्ही खोपोलीत पोचू. तर आता डायरेक्टली घरी जाऊ आणि मग व्हिडिओ एंड करू, कारण आता रात्र झाली, तुम्हाला काही दिसणारही नाही.
तर आपण ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे घरी आल्यानंतर आपण हा ब्लॉग एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही राईड कशी होती हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जवळजवळ आपले 295 का 294 किलोमीटर्स म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटरची राईड झाली होती. बस तिघंजणच होतो आम्ही. मस्त मजा आली. राईड एन्जॉय करता आली. जास्ती कोणाची कटकट नव्हती, कोण जास्ती माणसं नसताना तर. आणि आपण जेवढे पण ड्रोन शूट्स घेतले, सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेत, नक्की कमेंट करून सांगा कशा वाटल्या. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.